आणि तिथे जेवढे काही विद्यार्थी असतात शिकणारे, म्हणजे 2-3 वर्षापासून तर तिकडे 12, 13, 14 वर्षाचा होतपर्यंत 17, 18 वर्षापर्यंत मोटरमध्ये राहायचे. तर तिथे एक असा कडक नियम असतो, प्रत्येकाला मोठ्याने सगळे नाव देतात. कोणी धोंड्या असन, पत्र्या असन, तेव्हा ते नाव निसर्गाचे नाव, धोंड्या, पत्र्या, कवड्या, नागिया आहे ना. तर असे सगळे नावं, कोरींना वेगळी नावं. आणि ते नाव नाही का शेवटपर्यंत तो म्हातारा होईल गावात तरी त्याच नावाने दोस्त मित्र आणि मोठ्याने त्याला बोलणार. तर मोठ्याने अशी, आणि ती नेतृत्व करणारी राहते. ती नियम मोठ्यानीचा अर्थ होते की कॅप्टन ऑफ लेडी, नेतृत्व करणारी स्त्री, म्हणजे समाजाचं नेतृत्व करते आणि सगळ्यांना शिकवून देण्याचं जे काम करते ते तिला गोंडीमध्ये मोठ्याने म्हणतात, पुढारलेली किंवा मोहरकी. मराठीमध्ये मी तिला नाव दिलं तर मोहरकी, म्हणजे पुढारपण करणारी. तुम्ही मोठ्याने नावाची कविता ऐकून दाखवतो, खूप छान आहे. कविता जी आहे नेतृत्व करणारी आणि मुलांना शिकवणारी, तर ही मी गोंडीमध्ये थोडी सांगते आणि मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये. तर मोठेरीण कशी राहते आणि समाजाचं नेतृत्व महिलांना घेऊन ती कशी करते, सगळ्यांना कशी ती शिक्षण देते किंवा एक नवीन ऊर्जा देते, तर ती म्हणून दाखवते. मोठ्याने संगवारी नाकून उंदी हा अमोट बचमन दिलदार म्हणजे मायवा लगे चौक चौकूर रोपे कले सरीत खोरे हत्या तहशिकूर मक्ता वाल्याल सरी सुडसे ओनांग तहाता हत्यार अमोट हिसकी किकाट और पोतोर सूर्याल बोरलासी ते नीलान कोरका अरुम हिंदान मरुम लेके सोडले आरसी मतोर का अमोट तोर बता इंजोर आडवाल अमोट बातर इंजेर नटे मायवाल दार भर चौकाने अमोट मशाल की काट मूर्खाना कडकू नरो पेपोतता निर्बाट काट समदीची काठी वेटची तांग संगोपूर नना मोर्चाचे तराम तोड. आता मराठीमध्ये सांगते त्याची. ती म्हणते आपल्या सख्यांना, सखे मला एक सांग, ती गोंडीमध्ये आता मराठी. सखे मला एक सांग, आपण कुठवर असे लाजायचे ग. चौका चौकात चोर वाटेवर शस्त्र उगारून मक्तेदार वाट पाहत आहे. शस्त्र उगारून मक्तेदार वाट पाहत आहे. त्यांची उगारलेले शस्त्र आपण आता हिसकावून घेऊ. त्यांची उगारलेली शस्त्रे आपण आता हिसकावून घेऊ. तो पेटता सूर्य कुणासाठी तरी थांबला आहे का ग. तो पेटता सूर्य कुणासाठी तरी थांबला आहे का ग. मग आपणच का रडायचे, मग आपणच का रडायचे, आपणच का लढायचे. आपण आता भर चौकात मशाली लावू. आपण आता भर चौकात मशाली लावू. त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालू. कोणाच्या मक्तेदारचे असेल त्यांच्या. मी साऱ्या सख्यांना मोर्चात आणते. मी साऱ्या सख्यांना मोर्चात आणते आणि सगळ्यांच्या पदरात सूर्याचे वाण देते. सगळ्यांच्या पदरात सूर्याचे वाण देते. या ठिकाणी सूर्य म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आहे, आमचा लिंगो बाबा आहे, जो ज्ञान आणि प्रकाशाचा दिशा दाखवते. म्हणून ती म्हणते आता शिकलो पाहिजे गड्या. म्हणून ती म्हणते की मी सगळ्या सख्यांना मोर्चात आणते आणि सगळ्या सख्यांच्या पदरात सूर्याचे वाण देते. सख्यांनो सख्यांनो सावध व्हा ग माझ्या पोरींनो. सख्यांनो सावध व्हा ग माझ्या पोरींनो. मी तुमची मोठ्यारीण आहे. आय एम कॅप्टन. मी तुमची मोहरकी आहे. मी तुमची मोठ्यारीण आहे. फेकून द्या ते फाटक्या पदराची बुजगावणी. सोडून फेका बंदिस्त गळ्यातल्या माळा. नजरेची भीती काढून टाका. नजरेची भीती काढून टाका. मी निघाले बरं, मी निघाले.
ही घ्या पेटती मशाल, ही घ्या पेटती मशाल, मी निघाले आहे, तुम्ही माझ्या सोबत हातात हात घेऊन चला, हातात हात घेऊन चला. वा वा वा. खूप छान आहे. तुम्ही गोष्टी संस्कृती आणि हां हो. माईक चेक केला होता का आता? मी आता तेच म्हणणार होते, त्याच माईकने बोलला, एकाच माईक. कचारगडला हां कचारगडला ज्याप्रमाणे तुम्ही चंद्रपूर ते कचारगड हा आणि तिथे मग गोंडी भाषा आणि संस्कृतीच्या तुम्ही अगदी जवळ पोहोचला. हा चंद्रपूर ते कचारगड हा जो प्रवास आहे तो नक्की कसा झाला? तर कचारगडचा प्रवास माझे जे मिस्टर होते सुनेशी तारा, विद्याविभूषित शिकलेला आणि समाजात अतिशय कष्ट करणारा असा माणूस होता. आणि त्यांनी म्हटलं की ते 1983 पासून आमचं गुरुवाना दर्शन निघायचं आणि पूर्ण भारतामध्ये ते जायचं त्या काळामध्ये सुद्धा. तर ते म्हणाले की आपण गोंडी भाषेत काम करू आणि जंगलामध्ये आमचं गुरुवाना दर्शन तसे जातेच आहे भारतामध्ये. आणि 1983 पासून 84 पासून कचारगडला जत्रा भरवायचं त्यांनी काम केलं. ती अतिप्राचीन गुफा आहे आशियाखंडातली सर्वात मोठी आणि तिथे लिंगोनी धर्म भाषा संस्कृती गणव्यवस्था जे टोटेम आहे त्या ठिकाणी वाटणी करून दिली आहे. तर अशा ठिकाणी जाऊ आणि आपण भाषेवरती काम करू म्हणून बाळाला मी चंद्रपूर रिटायर झाले आणि त्या जंगलाच्या गावामध्ये एक स्वप्न घेऊन गेलो आम्ही तर चांगलं काम करू म्हणून. परंतु तिथे गेल्यानंतर आम्हाला एवढा त्रास झाला, लोकांनी त्रास दिला. आम्हाला 4 वर्षे लाईट नाही मिळाली, घरामध्ये वारंवार साप निघायचा. मागच्या वर्षाला तर 1 महिना माझ्या घरामध्ये साप राहायचा. तर आम्ही आपलं काम सुरू केलं. राकेट मिळत नव्हतं, लाईट नव्हती. अशा अडचणीमध्ये जमीन घेऊन एक रिसर्च सेंटर तयार केलं. गोंडीसोबतच हल्दी भाषा आहे, टाकली भाषा आहे, मिली भाषा आहे, अशा 5-6 भाषा घेऊन तिथे आम्ही काम सुरू केलं. आणि खूप खडतर प्रवास झाला, भरपूर त्रास झाला. परंतु आम्ही काही हारण्यातले लोक घेऊन रडणाऱ्यामधून तुम्ही नाहीच आहे ना. आम्ही दोघांनी छान काम केलं. माझा जोडीदार खूप छान होता. परंतु 2018ला सर्व एकाएकी धोरण पावले आणि ठरवलं की पुन्हा शहरामध्ये कशाला जायचं, पुन्हा या जमान्यावर काम करायचं असं समजून माझं लेखन करत राहिले. परंतु त्यांचं म्हणणं होतं सिस्टरांचं कि जो लिखा वो हमारा इतिहास नहीं है, लेकिन जो नहीं लिखा गया है वो हमें लिखना है और वो हमारा इतिहास रहेगा. तो मुझे बोले कि आप क्या लिख सकते हैं उसके ऊपर. तो मी त्यावरती कविता लिखी, इतिहास है कैसे. तर ही कविता मी तुम्हाला हिंदीमध्ये म्हणून दाखवते. इतिहास अब मैं लिखूंगी, इतिहास अब मैं लिखूंगी, बनूंगी संघर्ष का इंद्रधनुष, उसमें कई रंग और डालूंगी. हाँ इतिहास मैं जरूर लिखूंगी, हाँ इतिहास अब मैं जरूर लिखूंगी, प्रकट करूंगी दफनाए गए सत्य को, मेरी संस्कृति सभी नित्य मूल्य को, अपना गौरव अपना अभिमान रचूंगी. हाँ इतिहास मैं लिखूंगी. तन का नहीं मोह मुझे, मिट्टी के गम का है ज्ञान मुझे, जरूरत पड़ी तो नित खून से इतिहास की पौध सींचूंगी, इतिहास की पौध सींचूंगी. हाँ जरूर मैं इतिहास लिखूंगी. जाया न हो हर कतरा मेरे पुरखों का, जाया न हो हर कतरा मेरे पुरखों का, आदि सभ्यता के अगुओं का श्रम के पसीनों का मेघ बनाऊंगी, हवा में उनकी गंध मिलाऊंगी. हाँ इतिहास मैं जरूर लिखूंगी. सुन रहे नदियाँ, सुन रहे झरने, मेरे पुरखों की आंसू को बहने दे. जंगल मेरी माटी में, जंगल तेरी माटी में, पुरखों की कब्र पर कनेल फूल मैं जरूर लगाऊंगी. हाँ इतिहास मैं जरूर लिखूंगी. ये समय सुनो अगर सुन सको तो, मेरे पुरखों का गा रहे कान खोलकर
गान सुनो, महलों सुरंगों से आ रही आवाज, चंद्रपूरच्या किल्ल्यामध्ये महलों सुरंगों से आ रही आवाज, बोल रहा जुल्म का शिकार समाज जो, मैं उसकी चीख दर्ज करूंगी, मैं उसकी चीख दर्ज करूंगी। हाँ, इतिहास में जरूर लिखूंगी, इतिहास में जरूर लिखूंगी। आता जाता जाता या गोंडी भाषेचा अभ्यास आणि साहित्य तुम्ही आम्हाला इथं दर्शन घडवलं। तुम्ही आणि तुमच्या यजमानांनी जे गोंडवाना दर्शन हे मासिक सुरू केलं जवळपास 40 वर्षापूर्वी। म्हणजे हा एक मोठा प्रयत्न होता गोंडी भाषेमधलं साहित्य 35 वर्ष गोंडी भाषेतलं साहित्य पुढे यावं, ते व्यवस्थित त्याचा दस्तावेज तयार व्हावा। तर गोंडी भाषेमधल्या साहित्यिकांना आणि लेखकांना तुम्ही काय सल्ला किंवा संदेश द्याल? गोंडी भाषिक आणि नवीन लेखकांना मी एवढं सांगू इच्छिते की आपण बोली भाषा ज्या आहे आपल्या देशातल्या, या बोली भाषांना आपण खूप कमी समजतो किंवा तुच्छ समजतो। बाहेरच्या देशातल्या आपण फ्रेंच भाषा शिकतो, जर्मनी भाषा शिकतो, त्यांचे डिप्लोमा घेतो, परंतु आपल्या देशातल्या एवढ्या प्राचीन ज्या भाषा आहेत या भाषांना आपण गळफास एक प्रकारचा फाशी देत आहोत आणि त्यांचा गळा घोटत आहोत। तर असं न होता आपले भाषाशास्त्रीय अभ्यासक आहे, लेखक आहे, यांना माझं एवढं सांगणं आहे की अशा ज्या प्राचीन भाषा आहेत या भाषांचं संरक्षण करा, त्यांना जिवंत ठेवा, त्या भाषेमधून साहित्य निर्माण करा, ती भाषा बोलायचा प्रयत्न करा, शिकवायचा प्रयत्न करा आणि अभ्यासक्रमामध्ये येऊ द्या आणि तिचा सुद्धा इतर भाषेप्रमाणे सन्मान करा, कारण त्या अति प्राचीन आहेत। त्यामुळे तुमच्या भाषेमधून साहित्य, संस्कृती, इतिहासी, लोकजीवने, लोकसाहित्य हे सगळ्या भाषेचं जे सौंदर्य आहे ते त्यामध्ये होऊ द्या, हे मी सांगेन। निश्चितच गौण भाषा आणि संस्कृती याबद्दल नव्याने लोकांमध्ये उत्साह आणि जागृती निर्माण होत आहे। आपण राजमौलींचा चित्रपट पाहिला असेलच, RRR, तर त्याच्यामध्येही गोंडी भाषेमधला, गोंडी जमातीतला भीमा दाखवला आहे। त्या भीमाचा प्रवास, त्याचा संघर्ष दाखवलेला आहे। म्हणजे लोकांनाही उत्सुकता आहे त्या त्या भाषेमध्ये, त्या त्या समाजामध्ये जे लोकजीवन आहे, जी समाजाची रचना आहे आणि तो संघर्ष आहे तो समोर यावा, तो कळावा, हे आपल्याला जाणवतं। त्यामुळेच तो चित्रपटही सुप्रसिद्ध झाला। तर आता जाता जाता म्हणजे गोष्ट अशी आहे की मॅडमकडून जितकं ऐकावं, जितक्या गोष्टी समजून घ्याव्या आणि त्यांच्या कविता आणि कवितातून येणारा जो संघर्ष आहे तो आपण समजून घ्यावा, तितका तो कमी आहे। 1 तासामध्ये ते घागर में सागर बसवण्याचा प्रयत्न होईल आणि ते अशक्यच आहे, पण त्यामुळे पुढच्या कार्यक्रमाची, त्यांच्याबरोबर पुढच्या मुलाखतीची गोडी अजून चिरंतन राहील आणि ती उत्सुकताही राहील। ती उत्सुकता आपण ध्यानात घेऊन आपण हा कार्यक्रम आता आटोपता घेऊया। जाता जाता उषा किरण मॅडमला माझी विनंती आहे की तुमची एखादी आवडती कविता, एखादी सुंदर कविता तुम्ही म्हणून दाखवा। जाता जाता मी साहित्य अकादमीमध्ये वेगवेगळ्या भाषेतल्या कविता सादर करते। आत्ताच ही कविता मी तिथे अध्यक्ष होती आणि सादर केली। या कवितेचं नाव आहे हाटून। हाटून म्हणजे बजार, गोंडीबद्दल शब्द आहे हाटून। तर ती सामाजिक जीवनातल्या सगळ्या आमच्या आई बहिणींना लागू पडते की आजची महागाई। हाटून हाटून में क्या खरीदो माय, हाटून में क्या खरीदो माय, नमक मिर्ची लहसुन तेल सब महंगा हो गया, लहसुन मिर्ची तेल दाल सब महंगा हो गया। बाई 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 मेरा तो तेल ही निकल गया कीमत देखकर, बाई बाई मेरा तो तेल ही निकल गया कीमत देखकर। क्या लेऊं क्या खाऊं, क्या लेऊं क्या खाऊं, आदमी तो दारू पीकर पड़ा रहता। आदिवासी माणसं आहे की नाही, दारू पिल्याने जमतच नाही। क्या लेऊं क्या खाऊं, आदमी तो दारू पीकर पड़ा रहता, स्वाद का खाना काम के नाम से रोना, स्वाद का खाना काम के नाम से रोना, बच्चों का किताब कॉपी कैसा ले, बच्चों का किताब कॉपी कैसा ले। शेजारच्या बाईला विचारते, बच्चों का किताब कपड़ा कैसा ले,
अच्छे दिन कब आएंगे वो शांताबाई? शांताबाईला विचारते मोदीचा नारा, अच्छे दिन कब आएंगे वो शांताबाई? तो शांताबाई क्या कहती? वो कहती, भाई भाई आसमा और रेडा कभी इनको गर्भधारणा होती क्या? आसमा म्हणजे आभाळाला आणि रेड्याला कधी दिवस जातात का? म्हणते आसमा और रेडा को कभी गर्भधारणा होती क्या? गरीब को कब अच्छे दिन आएंगे भाई? गरीब को कब अच्छे दिन आएंगे भाई? झूठों के पीछे दौड़ने से पेट नहीं भरता, झूठों के पीछे दौड़ने से पेट नहीं भरता। मैं हाटूंबर चली, 1 किलो टमाटर 1 किलो बैंगन 100 1 किलो टमाटर 1 किलो बैंगन 100 की नोट चली गई। अब कॉपी किताब कैसे? अब बच्चों का कॉपी किताब कैसे दूँ? अंधेरा छा गया, अंधेरा छा गया, 5 किलोमीटर चलकर आई। अंधेरा छा गया, 5 किलोमीटर चलकर आई, लेकिन पाँव में कांटों की बारात लेकर आई। लेकिन पाँव में कांटों की बारात लेकर आई, चप्पल नहीं थी ना। देखती तो झोपड़ी में भी अंधार, देखती तो झोपड़ी में अंधार। मेरा बच्चा दौड़कर आया, मेरा बच्चा दौड़कर आया और बोला, माँ माँ लाई मेरे लिए किताब कापी, माँ लाई मेरे लिए किताब काटी। मेरे कमर में आकर पकड़ लिया, मेरे कमर को आकर पकड़ लिया। मेरे आंखों में आंसुओं का सैलाब, मेरे आंखों में आंसुओं का सैलाब। मन के कोने कोने में अंधेरा छा गया, मन के कोने कोने में अंधेरा छा गया। कहा कहा बाबू हाटूम बहुत महंगा था, बाबू हाटूम बहुत महंगा था। अगले हाटूम में मैं लेके दूंगी किताब कापी, अगले हाटूम में मैं लेके दूंगी किताब काटी। माँ मुझे कॉपी किताब जरूर लेके देना। वो अभी जैसा होशियार होगा ना, वो बोलता, माँ मुझे कॉपी किताब जरूर लेके देना, मैं बहुत बड़ा बनूंगा, बाबा साहेब जैसा बनूंगा, मैं बहुत बड़ा पढ़ूंगा, बाबा साहेब जैसा बनूंगा, बड़ा आदमी बनूंगा और पूरा हाटूम तेरे लिए खरीद कर दूंगा। मैं बाबा साहब जैसा पढ़ूंगा, बड़ा बनूंगा और पूरा हाटूम तेरे लिए खरीद कर दूंगा। मेरे गोदी में बच्चा लिपट गया, मेरे गोदी में बच्चा लिपट गया। हम दोनों जन खूब हंसे, हम दोनों जन खूब हंसे और रात भर मैं सपना देख रही थी। मेरा बेटा पूरा हाटूम मेरे लिए खरीदी कर रहा था, मेरे लिए पूरा हाटूम खरीदी कर रहा था, पूरा हाटूम खरीदी कर रहा था।